आज घरच्याच साहित्यातून खूप वेगळा आणि मस्त असा नाश्ता बनवला। यासाठी मी अर्धा कप रवा घेतला। घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे तुम्ही सगळं साहित्य मोजून घ्या। यामध्ये आता मी अर्धा कप तांदळाचं पीठ घातलंय, अर्धा कप बेसन घालायचं। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं। दह्याच्याच कपामध्ये इथे मी आता 1 कप पाणी घेतलंय। सुरुवातीला अर्ध घातलं। मिक्स करूया आणि यातल्या सगळ्या गुठळ्या आता काढून घ्यायच्या आहेत। अगदी सोपं असं प्रमाण आहे। सगळं मी इथे साहित्य अर्धी वाटी घेतलंय। अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी दही असं साहित्य घेतलंय। तर आता हे अगदी परफेक्ट आहे आणि यासाठी मला पाऊण कप पाणी लागलंय। आता विस्कने हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। यामुळे हे पीठ हलकं होईल आणि सगळं साहित्य छान एकजीव होईल। आता हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। इथे मी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा सोलून किसून असा पाण्यामध्ये ठेवला होता। 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल आणि यानंतर हा आपल्याला चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून बटाटा पूर्ण ड्राय होईल। आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। किसलेलं आलं घातलं आहे। हे सगळं याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे। आता हा बटाट्याचा किससुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल। आता यामध्ये मी 2 चमचे फ्रोझन मटार घालते। सगळं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळद घातली आहे। याबरोबरच अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। लाल तिखट घातलं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। आता हे सगळं छान ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया। झाकून हे आपण 2 मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे बटाटा सॉफ्ट होईल। तर हे सगळं छान मिळून आलंय। बटाटासुद्धा शिजला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता। यावरती मी कोथिंबीर घातली आहे आणि हे आपलं स्टफिंग तयार आहे। गॅस बंद करायचा आहे। आता जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर 15 ते 20 मिनिटांनंतर यातला रवा छान फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालते। तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण रात्री बनवून ठेवा आणि सकाळी तुम्ही यापासून रेसिपी तयार करू शकता। असं पीठ तयार करून तुम्ही 3 ते 4 मिनिटं ते फर्मेंट करून घेऊन नंतर रेसिपी बनवू शकता म्हणजे तुम्हाला यामध्ये सोडा घालायची गरज पडणार नाही। आता इथे मी नॉनस्टिक कढई गॅसवरती ठेवली आहे। अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि असं पसरवून घालायचं आहे। आता 1 चमचा इथे मी पीठ घातलं आहे। आता यावरती स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे।
तुम्ही तडका पॅनमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। इथे कढई थोडीशी खोलगट घ्यायची आहे। आता वरून सुद्धा पीठ घालायचं आहे। सगळं स्टफिंग असं झाकलं गेलं पाहिजे। वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि इथे थोडेसे मी चिली फ्लेक्स घालते, फक्त रेसिपी दिसायला छान दिसावी म्हणून। तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। आता झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिटं हे भाजून घेऊया। कमी तेलामध्ये होणारी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्हाला जर यामध्ये सोडा नको असेल तर सोड्याशिवाय कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे। एका बाजूने हे भाजून झालंय, आपण उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। पाहू शकता किती मस्त रंग आलाय। पुन्हा मी थोडंसं तेल घातलंय। अगदी खरपूस असं हे भाजलं गेलंय। आता झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया। तर 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलंय। दोन्ही बाजूने हे भाजून तयार आहे। दिसायला हा नाश्ता जितका मस्त दिसतोय तितकाच चवीला सुद्धा छान लागतो। काढून घेऊया। चटणी बरोबर, टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता। यामध्ये स्टफिंग आहे आणि मस्त अगदी चटपटीत आपण स्टफिंग बनवलं आहे, त्यामुळे चटणीची सुद्धा गरज लागणार नाही तुम्हाला। असंच सुद्धा ही रेसिपी खूप छान लागते। तुम्ही मुलांना याचे पीसेस करून टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि यासाठी तुम्हाला काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे। अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता। स्टफिंगमध्ये तुम्ही किसलेलं गाजर, कोबी, शिमला मिरची अशा भाज्या घालून यांना आणखी पौष्टिकसुद्धा बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।